नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक आंदोलन झालं आणि छत्रपती संभाजीनगरचे मराठा नेते रमेश केरे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली। खरं तर मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबई येथे जाणार आहेत। मात्र एकीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सतत झटणारे रमेश केरे पाटील जे की छत्रपती संभाजीनगरचे आहेत, ते अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत। मात्र त्यांनी आता एक वेगळीच घोषणा केलेली आहे की आपलं आरक्षण हे मुंबईत नाही तर दिल्लीत आहे, अशा प्रकारचं त्यांचं मत आहे। त्यामुळे एकीकडे मराठा समाज हा 29 तारखेला मुंबईकडे निघत असतानाच कुठेतरी रमेश केरे पाटील यांच्याकडून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे। येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सर्व मराठा संघटना येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये आम्ही धडकणार आहोत, पण आम्ही आता दिल्ली सोडणार नाही। कारण ते सरळ म्हणत आहेत की आपलं आरक्षण हे मुंबईत नाही तर दिल्लीत आहे। रमेश केरे पाटील यांच्या भूमिकेचा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतो आहे। छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांच्यावर नुकताच हल्ला झालेला होता। विजय कुमार घाडगे पाटील यांनी देखील रमेश केरे पाटील यांच्या भूमिकेवरती आपलं मत व्यक्त केलं आहे। नेमकं विजय घाडगे पाटील काय म्हणाले आहेत बघूया। अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवसापासून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत ठामपणे उभी आहे आणि आरक्षण मिळेपर्यंत ही साथ कायम राहील। दिल्लीतील आंदोलनाशी आमच्या संघटनेचा काहीही संबंध नाही। जर कोणी त्या आंदोलनात दिसले तर त्याचा आणि अखिल भारतीय छावा संघटनेचा काहीही संबंध राहणार नाही। या आरक्षणाच्या लढ्यासाठी क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळेंनी दिलेलं बलिदान आम्ही विसरू शकत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिली। त्यामुळे एकीकडे मराठा समाज एकजुटीने मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे असताना रमेश केरे पाटील यांनी मधातच दिल्लीत आपण आंदोलन करू अशा प्रकारची भूमिका का मांडली असावी। खरं तर रमेश केरे पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, पण जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा हातामध्ये घेतला तेव्हापासून रमेश केरे पाटील असतील किंवा जे काही मराठा समन्वयक असतील, म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस जो की 2016 साली निघलेला होता, ह्या 2016 साली ज्या लोकांनी मराठा समन्वयक म्हणून काम केलं, हे लोक मात्र मनोज जरांगे पाटलांच्या तेवढे पाठीशी असताना आपल्याला पाहायला मिळाले नाही। बरं, जरांगे पाटील म्हणतात त्यांच्याशी माझे काही संबंध नाही। मी काय मागणी केली आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे। का मग दुसरी मागणी केलेली मी मराठा क्रांती ठोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे। लबाड गप्पा बंद करा, लबाड गप्पा बंद करा। कुठेतरी यांच्यामध्ये मी पण आला असेल की मनोज जरांगे पाटलांच्या मागे आपण का जावं। वर्षा अगोदर मनोज जरांगे पाटील हे यांच्यासोबतच काम करत होते आणि कुठेतरी त्यांना कमीपणा वाटत असेल की आपल्यासोबत काम करणारा एक व्यक्ती आज एवढ्या पुढे गेला। त्यामुळे यांच्या मनात अशी संकुचित भावना असू शकते की आपण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत का काम करावं। आणि दुसरीकडे रमेश केरे पाटलांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे किंवा फडणवीसांचे संबंध लपून राहिलेले नाहीत। 2 वर्षापूर्वी त्यांनी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस दवाखान्यामध्ये भेटण्यासाठी त्यांना खुद्द एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेलेले होते। त्यामुळे रमेश केरे पाटलांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे संबंध आहे असं देखील बोललं जातं। मात्र रमेश केरे पाटील यांनी ही अशी भूमिका का घेतली असावी आणि थेट आपण दिल्लीत आंदोलन करू अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतल्यामुळे कुठेतरी मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। आता यावरती मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र 29 ऑगस्टला मराठा समाज हा ताकदीने मुंबईत जाईल असं देखील मनोज जरांगे पाटलांनी या अगोदर स्पष्ट केलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।